हे ब्रदर स्ट्रेट अवे हॉस्पिटलमधून आज साक्ष देण्यासाठी आलेले आहेत. ओके. डेड बॉडीसाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक कोड असतो, कोड. तो कोड त्यांचा रेडी झाला होता. 93% ही वॉज गॉन. फक्त शेवटचे 7% राहिले होते. आपण एक फोटो पाहूया बिशपजी. ही त्यांची सिच्युएशन आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं होतं. हे सेम ब्रदर आहेत जे स्क्रीनवरती आपण पाहतोय, ते हे सेम ब्रदर आहेत. 30 नोव्हेंबरला त्यांच्या नाकातून रक्त आलं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तात्पुरते गोळ्या त्यांना देण्यात आले. त्याच्यानंतर 1 डिसेंबरला ते सांगतात अजून त्यांच्या नाकामधून रक्त कंटिन्युअस यायला लागलं. ही त्यांची मोठी बहीण आहे. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांचे रिपोर्ट्स वगैरे काढण्यात आले. त्याच्यामध्ये कळलं त्यांचा जो प्लेटलेट काउंट आहे तो खूप कमी झाला आहे. एका पुरुषामध्ये जो दीड लाखाच्या वर असायला पाहिजे त्यांचा 9,000वरती आला होता. त्याच्यामुळे नाकातून रक्त येतो, त्यांना फीट्स येत होते आणि फीट्स त्यांना इतकी भयंकर आली की त्यांनी त्यांची जीभ खूप जोरात चावली आणि त्याच्यामुळे ती काळी निळी पूर्णपणे पडली होती. आणि ते सांगतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना हॉस्पिटलकडून 12,000 पेटलेस, त्याच्यानंतर 2,000, त्याच्यानंतर 1600 असे प्लेटलेस त्यांना चढवण्यात आले होते. पण तरी त्यांच्या परिस्थितीमध्ये काही सुद्धा फरक नव्हता. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्याकडून लिहून घेण्यात आलं. ही जी बहीण आहे त्यांना सगळ्यांना सांगण्यात आलं. नातेवाईक त्यांना भेटायला येत होते. मैत्रीचं वातावरण झालं होतं. ही मोठी बहीण आहे. अजून एक बहीण आहे. या बहिणीने अथॉरिटी घेतली, प्रार्थना केली, चर्चमधल्या लीडर्सला कॉल केला आणि म्हणाली जशी मेरेन मार्थाच्या लाजराला तू उठवलं मरणाच्या दारातून, हा आमचा छोटा भाऊ आहे, याचं जीवन आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. डॉक्टरांनी 93% सांगितलंय गेलेला आहे, पण त्या शेवटच्या 7% मध्ये तू कार्य करणार. प्रभूने कार्य केलं आणि आज स्ट्रेट अवे डिस्चार्ज घेऊन हॉस्पिटलमधून तो आज आलेला आहे. हालेलुया. आता बरं वाटतंय? बरं वाटतंय? कोणी म्हणणारच नाही तुम्हाला बघून. येशूने वाचवले. हो ना. Thank you, Lord. Complete the healing, O Master. Let your healing power flow into every fiber of this being. Yes, yes. That little bit also that remains, let it go. Jesus. Let it be fully recovered in Jesus' name. Amen. या बहिणीला 4 वर्ष PCOS चा जो पिरियडचा जो त्रास असतो तो होता आणि बरेच नातेवाईक म्हणले की तुम्हाला बेबी होणार नाही, असं तसं बरेच काही बोलले. पण त्यांनी हिंमत हारली नाही. ते चर्चला येत राहिले, प्रार्थना केली आणि एक दिवस अचानक ते जेव्हा रात्री झोपले तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये जयश्री मामा त्यांच्या स्वप्नात गेल्या आणि बोलल्या की तू डॉक्टरकडे जा आणि चेक कर, तुला बेबी राहिले. See that. आणि त्यांनी लिटरली ते गेले डॉक्टरकडे, चेक केलं आणि तसंच झालं. पण डॉक्टर म्हणाले बेबी तर राहिलेला आहे पण बेबीमध्ये प्रॉब्लेम काहीतरी होणार आहे. परत त्यांनी प्रार्थना केली, परत त्यांना देवाने त्यांना चांगली झोप दिली. परत एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये आता परत कोण गेलं बघा? तुम्ही गेला. Oh, see that. My angel. बिशपजी गेले आणि म्हणले तू काळजी करू नको, तुझं बेबी खूप चांगलं होणार आहे, सही सलामत आहे आणि प्रभू येशूच्या हातात आहे. आणि तसंच घडलं. आज बेबी तुमच्या समोर आहे. तिचं नाव डेबोरा आहे. Deborah. So good. What a testimony. God gave it to you. Amen. So pretty. Made in heaven. God bless. वो कहते हैं कि पिछले 3 सालों से उनका जीवन बहुत अस्त व्यस्त था, अव्यवस्थित था. उन्हें समझ नहीं आ रहा था कि उनके साथ हो क्या रहा है. संपूर्ण निराशा से भरा हुआ, बुरे ख्यालों से भरा हुआ, आत्महत्या के ख्यालों से भरा हुआ. वो कमरे में दिन भर बैठकर रोया करते थे. उनके माता पिता उन्हें अस्पताल ले गए. 6 महीनों तक उनका इलाज चलता रहा, दवाइयाँ लेते रहे. दुनिया का, वो कहते हैं कि दुनिया का हर एक इलाज उन्होंने किया लेकिन कोई फर्क नहीं पड़ा, कोई छुटकारा नहीं मिला. लेकिन उद्धार का दिन उनके जीवन में आया. हमारी चर्च की एक बहन उन्हें हमारे चर्च में लेकर आई. उन्होंने चर्च आना शुरू किया, प्रभु यीशु का वचन सुनना शुरू किया. उनमें विश्वास बढ़ा और आज 3 महीने हो चुके हैं. संपूर्ण छुटकारा, आनंद, शांति से भरा हुआ उनका जीवन है. हालेलुया. जैसे आपने आज संदेश में कहा, उनका प्राइवेट रोना पब्लिक सेलिब्रेशन में बदल चुका है. हालेलुया. काय म्हणायचं तुम्हाला? मला खूप त्रास होता. आता मला एकदम भारी वाटत आहे आणि मी त्याबद्दल देवाचं खूप आभार मानते. एक नंबर भारी. हालेलुया. Thank you, Father. God bless Bless you. her, Lord. Amen.
ते सांगतात की 4 वर्षापूर्वी त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. त्यांचा जो उजवा हात आहे या ठिकाणी त्यांना खूप जोरात मार लागला होता, जखम झाली होती. पण गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा हात जो आहे त्यांना वरती करता येत नव्हता. पण ते सांगतात की आत्ता या वेळेला ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, तुम्ही प्रार्थना केली, परमेश्वराने त्यांना स्पर्श केला, Yes. आज ते पूर्णपणे हात See वरती that. करू शकत He आहे. is the man I was सर्व talking गौरव प्रभू about. येशूच्या नावात देत आहेत. हालेलुया. देवाचा आत्मा बोललेला Yes, हा, yes. की एक माणूस आहे हो तो एक माणूस आहे त्याच्या उजव्या हाताला म्हणजे हो. त्याचा हात वर Oh, right hand. Yes. येस Somebody has got problem in the shoulders. कुणाच्या तरी खांद्याला काहीतरी आजार आहे, Right shoulder. उजव्या खांद्याला आजार आहे. You cannot move your arm. त्या माणसाला आपला हात हलवता येत नाही. Lord Jesus is touching you प्रभू now. येशू तुला आत्ता स्पर्श करताय. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात भराव. Start moving your arm now in आपला हात Jesus' आता name. हलवून पहा येशूंच्या नावात. फास्टरने प्रार्थना केली आणि माझा हात मी बघा. असा वर केला तर पूर्ण असा वर जायला वा लागला. वा वा See वा this. देवाला धन्यवाद. धन्यवाद येशू. प्रभूचे God bless आभार. you. आमेन. 7व्या महिन्याची प्रेग्नेंट असताना तिने येऊन इथे साक्ष दिली होती. आज बाळ पुत्र संतान घेऊन आज आलेले आहेत त्या. हालेलुया. ऑक्टोबर 2024 मध्ये त्या प्रेग्नेंट होत्या. 1.5 महिन्यामध्ये त्यांना स्पॉटिंग झाली. तर मग ते डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर म्हणाले की बाळ 1 महिन्यापूर्वीच गेलेलं आहे आणि बॉडीमध्ये त्यांच्या पूर्ण इन्फेक्शन पसरलेलं आहे पास्ट. आणि सिच्युएशन तिची एवढी क्रिटिकल झाली, तिला भयंकर वेदना होत होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं तिचं ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. आणि त्याच्यानंतर पास्ट जेव्हा त्यांना तिथं घेऊन घेण्यात आले, डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलं की ऑपरेशन वगैरे सगळं आम्ही व्यवस्थित करू, पण ती परत कन्सिव्ह करू शकणार नाही. ॲटलिस्ट फॉर नेक्स्ट 2 to 3 years नाही होणार आहे म्हणून. त्याच्यानंतर ती सांगते की जे अशक्य होतं, प्रेग्नन्सी परत राहू शकत नव्हती, आता ती 7 month प्रेग्नेंट आहे. बाळ एकदम व्यवस्थित आहे पास्ट. Now have faith. Don't lose hope. You have to complete 9 months. Okay? Bless Get it. the baby and come. Bless the mother. Bless the child in the womb. Yes. Let her have a normal delivery, your father. Yes, And let her bring the child to testify. Yes. As that man lifted up the mat, Amen. she's going to lift up the child Yes. and declare your glory. Amen. In Jesus' name I pray. Amen. God bless you. बाळाची एक छोटी साक्ष आहे. ते सांगतात बाळाचं जे बेंबी आहे तिथे थोडंसं पस झालं होतं आणि पस झाल्यामुळे पूर्ण ते रेड झालं होतं. बिशपची ही अशी हालत झाली होती आणि खूप पस असल्यामुळे त्याला डेली 500 रुपयाचे इंजेक्शन द्यावे लागत होते. बाळ अगदी छोटंसं आहे, पण आईने अथॉरिटी घेतली, आजीने अथॉरिटी घेतली. मागच्या शनिवारी ते चर्चमध्ये बाळाला घेऊन आले होते, तुमच्यासोबत प्रार्थना केली, सहमत झाले आणि आज बाळ एकदम व्यवस्थित आहे, काही सुद्धा त्याला त्रास नाही. Praise God. Bless the child. Amen. Make the child's Yes. testimony.